कुंभ राशीचे व्यक्ती हे आई वडील म्हणून कसे असतात, हे गुण असतात त्यांच्यामध्ये. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनल मध्ये. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व स्वतंत्र विचारसरणी, बुद्धिमत्ता आणि समाजाभिमुख दृष्टिकोनामुळे वेगळेपणाने ओळखले जाते. यामुळे ते पालक म्हणूनही विशिष्ट वैशिष्ट्ये दर्शवतात. कुंभ राशीचे आईवडील त्यांच्या मुलांना ज्या प्रकारे वाढवतात त्यामध्ये जीवनातील विविध पैलूंवर एक सखोल विचारांचा ठसा उमटतो. आता त्यांचे पालकत्व आणखी सविस्तरपणे समजून घेऊया. 1. स्वतंत्र विचारांना चालना देणारे पालक. कुंभ राशीचे लोक मूलतः स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते असतात. पालक म्हणून त्यांना मुलांची वैयक्तिक स्वतंत्रता आणि स्वायत्ता प्रचंड महत्त्वाची वाटते. त्यांच्या मते प्रत्येक मुलामध्ये विचारशक्ती आणि निर्णयक्षमता लहानपणापासून विकसित होण्याची गरज असते. त्यामुळे ते मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची मोकळीक देतात. मुलांनी अभ्यास, छंद, करिअर किंवा मित्रांची निवड करताना स्वतंत्रपणे विचार करावा असे त्यांना वाटते. ते कधीच मुलांवर आपली मते लादत नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनानुसार स्वतंत्रता म्हणजे केवळ स्वातंत्र्य नव्हे तर जबाबदारीची देखील जाणीव. त्यामुळेच मुलांना त्यांच्या निर्णयांचा परिणाम समजावून देत त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो. 2. तंत्रज्ञानप्रेमी आणि आधुनिकतेचे अनुकरण. कुंभ राशीचे लोक आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या बाबतीत नेहमीच जागरूक असतात. पालक म्हणून ते आपल्या मुलांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन याबाबत शिक्षित करतात. घरामध्ये नवीनतम गॅजेट्स, शैक्षणिक उपकरणे आणि विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित खेळ असणे ही सामान्य बाब असते. त्यांचीही वृत्ती मुलांच्या विकासाला एका वेगळ्या पातळीवर नेते. कुंभ राशीचे पालक आपल्या मुलांना फक्त प्रगत तांत्रिक साधनांचे उपयोग शिकवून थांबत नाहीत, तर या साधनांचा उपयोग करून कसे नवीन गोष्टी निर्माण करता येतील याकडे त्यांचे लक्ष वेधतात. 3. तत्वज्ञान आणि मूल्याधिष्ठित पालकत्व. कुंभ राशीचे पालक मूल्याधिष्ठित जगत जगतात. त्यांच्यासाठी नीतिमत्ता, समता आणि सहिष्णुता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ते आपल्या मुलांना सामाजिक न्याय, नैतिकता आणि इतरांप्रती संवेदनशीलता याबाबत जागरूक करतात. ते मुलांना समाजातील अनिष्ट प्रथा, भेदभाव आणि असमानतेच्या बाबतीत जागरूक ठेवतात. त्यांना वाटते की मुलांनी केवळ आपलेच भले पाहू नये तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. त्यामुळेच कुंभ राशीचे पालक मुलांना समाजकार्य, पर्यावरण संरक्षण आणि इतर लोकांसाठी मदतकार्य करण्यास प्रवृत्त करतात. 4. मोकळ्या संवादाचा आधार. कुंभ राशीचे पालक आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलतात. त्यांच्या मते पालकत्व म्हणजे केवळ शिस्त लादणे नाही, तर मुलांशी संवाद साधणे आणि त्यांना समजून घेणे हा त्याचा मुख्य आधार असावा. त्यामुळे त्यांच्या घरात संवादाचे एक खुले वातावरण असते. मुलांना कशाबद्दलही बोलायचे असेल तर ते आपल्या आई वडिलांशी निसंकोचपणे चर्चा करू शकतात. ते मुलांच्या विचारांना आणि भावनांना महत्त्व देतात आणि त्यांना जज न करता ऐकून घेतात. मुलांना त्यांच्या अडचणी, समस्या किंवा स्वप्नांविषयी बोलताना भीती वाटत नाही. 5. सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व नेहमीच सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देते. पालक म्हणून ते आपल्या मुलांमध्येही हेच गुण वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मते सर्जनशीलता ही फक्त कलाक्षेत्रापुरती मर्यादित नसून ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी ठरते. मुलांनी वेगवेगळ्या कलात्मक माध्यमांतून आपली अभिव्यक्ती शोधावी अशी त्यांची इच्छा असते. यासाठी ते मुलांना चित्रकला, संगीत, नाट्य किंवा लेखन यांसारख्या विविध कलाक्षेत्रांमध्ये सहभाग घेण्यास प्रोत्साहित करतात. कुंभ राशीचे पालक मुलांना समस्यांकडे नवनवीन दृष्टिकोनातून पाहण्याची सवय लावतात, ज्यामुळे मुलांची बौद्धिक आणि सर्जनशील क्षमता वाढते. 6. भावनिक स्थैर्य आणि मोजक भावप्रदर्शन. कुंभ राशीचे पालक भावनिकदृष्ट्या स्थिर असतात, परंतु त्यांचे भावनांचे प्रकटीकरण थोडेसे मोजके असते. यामुळे काही वेळा त्यांच्या मुलांना त्यांच्या भावना समजण्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो. कुंभ राशीचे पालक आपल्या मुलांवर नितांत प्रेम करतात, पण त्यांच्या स्वभावामुळे ते कधी कधी थोडेसे अलिप्त वाटू शकतात. मुलांनी स्वतःच्या भावना आणि विचार यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करावी,
असा त्यांचा दृष्टिकोन असतो. त्यामुळेच ते मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करतात. तरीही गरज पडल्यास ते नेहमीच आपल्या मुलांसाठी मानसिक आधार असतात. 7. सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे पालक. कुंभ राशीचे पालक मुलांना लहानपणापासूनच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देतात. त्यांना वाटते की व्यक्तीने केवळ स्वतःपुरते मर्यादित राहू नये, तर आपल्या समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे. मुलांनी इतरांच्या गरजांचा विचार करावा, पर्यावरणासाठी कार्य करावे आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवावा, अशी त्यांची शिकवण असते. या विचारसरणीमुळे कुंभ राशीच्या पालकांच्या मुलांमध्ये एक संवेदनशील, समाजाभिमुख आणि जबाबदार व्यक्तिमत्व तयार होते. 8. विनोदबुद्धी आणि हलके-फुलके वातावरण निर्माण करणारे. कुंभ राशीच्या व्यक्तींची विनोदबुद्धी अत्यंत तीव्र असते. पालक म्हणून ते आपल्या मुलांना कठोरतेने न वागवता हलक्या-फुलक्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या घरातील वातावरण आनंददायी आणि हलकं-फुलकं असतं. मुलांच्या ताणतणावांचे निरसन करण्यासाठी ते विनोदाचा वापर करतात. यामुळे मुलांना त्यांच्या समस्या मोठ्या वाटत नाहीत आणि ते समस्यांशी अधिक सहजतेने सामना करू शकतात. हा दृष्टिकोन मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतो. 9. धैर्यशील आणि सहनशील पालक. कुंभ राशीचे पालक अत्यंत धैर्यशील आणि सहनशील असतात. मुलांच्या चुकांवर ते उघडपणे रागावण्याऐवजी त्यांच्या चुका समजून घेतात आणि त्यांना सुधारण्याची संधी देतात. त्यांच्या मते प्रत्येक चूक ही एक शिकण्याची संधी असते. ते मुलांवर दबाव आणत नाहीत, तर त्यांच्या गतीनुसार त्यांना प्रगती करण्याची संधी देतात. ही सहनशीलता आणि समजूतदारपणा त्यांच्या पालकत्वाला एक वेगळेच परिमाण देतो. 10. मुलांच्या स्वप्नांना पाठिंबा देणारे पालक. कुंभ राशीचे पालक मुलांच्या स्वप्नांना नेहमीच पाठिंबा देतात. त्यांच्या मते प्रत्येक मुलामध्ये एक अद्वितीय क्षमता आणि स्वप्न असते, ज्याला योग्य पद्धतीने वाढवले पाहिजे. मुलांना आपली ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. ते मुलांच्या स्वप्नांचा सन्मान करतात आणि त्यांना त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक साधने आणि प्रेरणा पुरवतात. कुंभ राशीचे आईवडील आधुनिक विचारसरणीचे, सर्जनशील आणि आपल्या मुलांना स्वतंत्र बनवण्यासाठी तयार असतात. ते एक आदर्श मित्र, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पालक ठरतात. त्यांच्या मुलांमध्ये एक जबाबदार, स्वतंत्र आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून विकसित होण्याची क्षमता असते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.